आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 303 ठार, 1150 जायबंद, युद्धविराम शर्तीचा भंग, अमेरिका इराण तणाव कायम, होर्मुझ खुली करण्यावरून संभ्रम। प्रत्येक कुटुंब 62 रुपये 10 पैसे लिटर दराने मिळणार 3 लिटर केरोसिन। टँकर प्राप्त होताच रेशन दुकानांमधून केरोसिन वाटप सुरू होणार। लाभार्थ्यांनी आपल्या भागातील रेशन विक्रेत्यांशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। युद्धाचा कृषी क्षेत्राला फटका, पीव्हीसी पाईपच्या दरात 40% वाढ, 4 इंची पाईप थेट 1820 रुपयांमध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले। जो 2.5 इंची पाईप पूर्वी 380 ते 400 रुपयांपर्यंत मिळत होता तो आता 532 ते 560 रुपयांपर्यंत गेला आहे। तर 3 इंची पाईपाची किंमत 800 ते 900 रुपयांवरून वाढून 1190 ते 1260 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांकडून काँग्रेसची मनधरणी, सपकाळांशी फोनवरून चर्चा, मल्लिकार्जुन खरगे यांनाही केला फोन, मानंतर माघाराचा निर्णय। सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी, इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी, तेलवाहू जहाजे नेताना नौदलाशी चर्चा करण्याची इराणची नवीन अट, अमेरिकेवर दबाव टाकला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात साक्षीराविनाच 140 अतिवृष्टी पंचनामे सादर, तलाठ्यांचा प्रताप, पुष्पा काळे यांच्या तपासणीस उघडकीस आलाय प्रकार। सोयगाव तालुक्यातील 5 गावांमधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीचे चक्क त्रिसदस्यीय समितींच्या स्वाक्षरीशिवाय केवळ तलाठ्यांच्या स्वाक्षरीने मदतीचे प्रस्ताव पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पूर्णविराम, संघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार गटाचे बैठकांचे सत्र सुरू। 15,400 टन एलपीजी जेएनपीए बंदरामध्ये दाखल, तणावाच्या छायेत दिलासा, ग्रीन आशामुळे एलपीजी पुरवठ्याची मोठी साथ। एप्रिल 2026 मध्ये भारताचा ध्वजवाहक एलपीजी टँकर ग्रीन आशा पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून देखील देशामध्ये दाखल झाला आहे। मुख्यमंत्री करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार, बारामती राहुरी पोटनिवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारक। या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिवप्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण तसंच सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील यांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यात पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, येवला तालुक्यात बळीराजाची फसवणूक, हप्ता 334 रुपयांचा आणि भरपाई मिळाली 183 रुपये। शासनाकडून पिकांचे 50% नुकसान गृहीत धरून मदत केली जात असते, परंतु पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलंय। पुढील 4 आठवडे उन्हाच्या झळा, पारा 40 पार जाण्याचा अंदाज, विदर्भ, मराठवाडा, कोकणाची ही काहिली। खान्देश, सोलापूर, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये रविवारपर्यंत तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, तर मध्य महाराष्ट्र, कोकणातही तापमान वाढणार आहे। उर्वरित मध्य महाराष्ट्र, पुण्यासह लगतचे तापमान 37 ते 39 दरम्यान राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक यांनी वर्तवली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्रक वेचणीतून मजुरांना दिवसाकाठी मिळत आहेत 1200 रुपये, इतर मजुरीकडे पाठ। मिरची लागवडीसह इतर कामांना मजूर मिळणार, शेतकरी मेटाकुटीला आलेत। घाटनांद्रा परिसरातील सुमारे 50% शेतकऱ्यांनी अद्रकचे पीक घेतले असून काढणीनंतर शेतात उरलेले अद्रकचे तुकडे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे। मजूर सकाळी शेतात जाऊन हे तुकडे वेचतात आणि सायंकाळी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी आणतात। एसटीतून पुन्हा 3x2चा प्रवास, राजमाता जिजाऊ बस धावणार, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार गाड्या ताफ्यात, आरामदायक प्रवास, तिकीट दरात वाढ नाही। अमरावती जिल्ह्यात 56 प्रकल्पांमध्ये केवळ 50% जलसाठा, लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक, उन्हाळ्यामध्ये पाणी संकट। बळीराजाला खत दरवाढीचा झटका, केंद्र सरकारकडून अनुदानात वाढ, तरीही कंपन्यांकडून रासायनिक खतांची दरवाढ। खरीप हंगामाच्या सुरुवातीला खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। केंद्र सरकारने अनुदान वाढवले असले तरी कंपन्यांनी दर वाढवलेले आहेत। अमरावती जिल्ह्यात खरीप पीक विमा रखडला, 1.85 लाख शेतकरी प्रत्यक्ष 6 महिन्यांपासून परतावा मिळालाच नाही। सोयगाव तालुक्यात 5 दिवसांपासून 7/12 संकेतस्थळ बंद, शेतकरी त्रस्त, पीक कर्ज प्रक्रियेमध्ये अडथळे, प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी। महागाईची चिंता मिटली, दिव्यांगांची शिष्यवृत्ती आता 5 पटीने वाढली, शिष्यवर्ग ते 12वी शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार फायदा, 400 ते 800 रुपयांनी वाढ। 12 वर्षांनंतरच्या दीर्घ कालावधीनंतर शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे।
बारामती बिनविरोधाचे प्रयत्न अखेर निष्फळ, काँग्रेसची माघार, तरीही रिंगणामध्ये 23 उमेदवार. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 53 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 6 जणांनी बुधवारी माघार घेतली होती, तर उर्वरित 47 जण रिंगणात राहिले होते. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा देखील अर्ज महत्त्वाचा होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनंतर त्यांचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी अर्ज माघार घेतला. त्यांच्यानंतर अन्य 24 जणांनी गुरुवारी माघार घेतली. त्यामुळे या जागेसाठी आता 23 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. बासमतीसह 5 प्रकारचा तांदूळ महागला, दरामध्ये 1.5 ते 27.5% वाढ. पंजाब हरियाणामध्ये उत्पादन घटले. उत्पादन घटल्यामुळे बासमती तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे दर घाऊक बाजारामध्ये 32 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत, तर किरकोळ बाजारात 120 रुपयांपासून ते 200 रुपयांवर पोहोचलेले आहेत. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी, एकूण 14 गुन्हे. 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर 5 दिवसांची कोठडी. नाशिक जिल्ह्यातील 187 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठा. जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, प्रशासन सतर्क. आपले सरकार पोर्टल 9 दिवसांपासून ठप्प, सर्वसामान्यांचा संताप, शासकीय कामावर ताण. आपले सरकार पोर्टल बंद पडल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. पीक कर्जासाठी आवश्यक दाखले, जमीन संबंधित कागदपत्रे आणि इतर शासकीय सेवा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जावं लागतंय. माहिती आणि साधनांच्या अभावामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसोय वाढत असून या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान सुविधा. सध्या साध्या बस सेवांचाही दरवाढ लागू. पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज, उजनीतील पाणी जपून वापरण्याचा सल्ला. यंदा 19.86 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे. ऑगस्टपर्यंत पाणी राहील असं नियोजन करावं लागणार. शेतकऱ्यांना 4पट मोबदला देणार, पुनर्वसनाची ही हमी, मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. घोटी त्र्यंबकेश्वर महामार्गासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांमधून शेतीला 4 आवर्तने, शेतकऱ्यांना दिलासा. विखे पाटील यांची घोषणा, बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर. सोलापूर जिल्ह्यात हर घर जल योजना कागदावरच, जलजीवन मिशनचे जिल्ह्यातील 588 कामे निधी अभावी ठप्प. या योजनेमधून जिल्ह्याला 1900 कामे मंजूर करण्यात आली. त्यातील 421 कामे पूर्ण झाली असून तर अंदाजे 588 कामे निधी अभावी ठप्प आहेत. मान्सूनचे आगमन वेळेत मात्र वितरण विस्कळीत, हवामान तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज. एप्रिलमधील पावसाचा परिणाम नाही. मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये दरवर्षीप्रमाणे वेळेतच होईल, परंतु अल निनोच्या प्रभावामुळे त्याचे वितरण मात्र विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलेला आहे. महाराष्ट्रात 1,91,000 घरांवर सौर पॅनेल, स्थानिक स्वराज्य संस्थांना 19 कोटींचे बक्षीस. कांदा कवडी मोल, शेतकऱ्यांचे कष्ट माती मोल. शिरूर तालुक्यातील निराशादायक चित्र, 8 ते 9 रुपये किलो भावाने विक्री. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.